नमस्कार मंडळी. न्यूज महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी बिहारचा मुलगा आहे. मला काहीतरी करण्याची इच्छा होती. मी कधीही विमानात बसलो नव्हतो. डबल डेकर बसेस फक्त टीव्हीवर पाहिल्या होत्या. मी फक्त स्वप्न पाहिली आणि माझा प्रवास सुरू ठेवला. ही वाक्य आहेत प्रसिद्ध उद्योगपती अनिल अग्रवाल यांची. बिहारमधल्या एका सामान्य कुटुंबातून आलेले अनिल अग्रवाल आज तब्बल 1,08,000 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. ते सध्या देशभरात चर्चेत आहेत. याला कारण म्हणजे त्यांची कंपनी हिंदुस्तान झिंक लिमिटेडनं मिळवलेला प्रचंड प्रॉफिट. झिंक लिमिटेडनं या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये 2,649 कोटी रुपयांचं प्रॉफिट कमवलं. महत्त्वाचं म्हणजे या नफ्यातला जवळपास 40% नफा फक्त चांदीतून आलाय. म्हणजेच हिंदुस्तान झिंक लिमिटेडनं फक्त 3 महिन्यात एकट्या चांदीतून 1,000 कोटींची कमाई केल्या. पण हे शक्य कसं झालं? अनिल अग्रवाल यांच्या कंपनीनं फक्त 3 महिन्यात चांदीतून 1,000 कोटी कसे काय कमावले? त्यांना एकूण कितीचा फायदा झाला? त्यांची बिझनेस स्ट्रॅटेजी काय होती? ही सगळी सक्सेस स्टोरी आपण इथे पाहणार आहोत. अनिल अग्रवाल कोण आहेत आणि त्यांची कंपनी काय करते ते आपण पाहूयात. अनिल अग्रवाल हे प्रसिद्ध वेदांता ग्रुपचे फाउंडर आणि चेअरमन आहेत. त्यांची वेदांता रिसोर्सेस लिमिटेड ही भारतातली सर्वात मोठी मायनिंग कंपनी आहे. भारतासोबतच ही कंपनी ऑस्ट्रेलिया आणि झांबिया या देशांमध्येही मायनिंगचं काम करते. झिंक, लीड, चांदी, तेल, स्टील आणि ॲल्युमिनियम हे त्यांचे मुख्य प्रॉडक्ट आहेत. हिंदुस्तान झिंक लिमिटेड ही वेदांता ग्रुपची प्रमुख उपकंपनी आहे. 1966 साली स्थापन झालेली ही कंपनी पूर्वी केंद्र सरकारच्या ताब्यात होती, पण सततच्या तोट्यामुळं सरकारनं तिला विकण्याचा निर्णय घेतला. 2003 मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना केंद्र सरकारनं हिंदुस्तान झिंक लिमिटेड वेदांता लिमिटेडला विकली आणि या कंपनीची मालकी अनिल अग्रवाल यांच्याकडे आली. हिंदुस्तान झिंक लिमिटेड ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी झिंक उत्पादक कंपनी आहे. तिचं हेडक्वार्टर राजस्थानमधल्या उदयपूर इथे आहे. ही कंपनी राजस्थानमधल्या रामपुरा अगुचा इथे जगातली सर्वात मोठी झिंकची खाण चालवते. या कंपनीच्या इतर खाणी राजस्थानच्या राजपुरा दरिबा, सिंदेसर खुर्द, कायद आणि झावर इथे आहेत. आता अनिल अग्रवाल आणि त्यांचे हिंदुस्तान झिंक लिमिटेड ही कंपनी चर्चेत का आली? तर हिंदुस्तान झिंक लिमिटेडनं 2025-26 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये म्हणजेच जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यात 2,649 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 19% वाढ झाली आहे. या नफ्यामध्ये फक्त चांदीतून झालेल्या नफ्याचा वाटा पाहिला तर तो 40%च्या आसपास आहे. म्हणजेच हिंदुस्तान झिंक लिमिटेडनं फक्त 3 महिन्यात चांदी या एकाच धातूपासून तब्बल 1,060 कोटी रुपये कमावलेत. जर आपण हिंदुस्तान झिंक लिमिटेडचा या काळातला चांदीचा टोटल रेव्हेन्यू पाहिला तर तो 1,706 कोटी रुपये इतका आहे. गेल्या क्वार्टरच्या तुलनेत यात 10% वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षीय तुलनेत ही वाढ 20% एवढी आहे. हिंदुस्तान झिंक या कंपनीनं दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकूण 8,549 कोटींचा रेव्हेन्यू नोंदवला. कंपनीच्या आजपर्यंतच्या इतिहासातला दुसऱ्या क्वार्टरमधला हा सर्वाधिक रेव्हेन्यू आहे. एकूणच काय, हिंदुस्तान झिंकनं गेल्या 3 महिन्यात चांदीसह ओव्हरऑल जबरदस्त कमाईचा रेकॉर्ड केला आहे. पण हिंदुस्तान झिंकनं फक्त चांदीच्या माध्यमातून 3 महिन्यात 1,000 कोटींचा फायदा कसा मिळवला ते समजून घेण्यासाठी आपल्याला 22 वर्ष मागे जावं लागेल. अनिल अग्रवाल यांनी 2003 सरकारकडून हिंदुस्तान झिंकचा ताबा घेतला. त्यावेळी हिंदुस्तान झिंक ही प्रामुख्याने झिंकचं उत्पादन घेणारी कंपनी होती. अनेकांना या क्षेत्रात म्हणावं तेवढं प्रॉफिट नाही आहे, त्यामुळं कंपनी चालवणं फायद्याचं नाही असं वाटायचं. पण अग्रवालांनी यात जे पाहिलं ते इतरांना दिसलं नाही. भारतातल्या बहुतेक झिंक आणि लीडच्या खाणी या राजस्थानात आहेत. या खाणींमधून नैसर्गिकरित्या चांदी हा धातू बाय प्रॉडक्ट म्हणून निघतो. चांदीचं वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही हा धातू योग्यरित्या खाणीतून बाहेर काढला आणि योग्य पद्धतीनं शुद्धीकरण केलं तर त्याद्वारे प्रचंड नफा कमवता येतो. चांदी हा खाणीतला बाय प्रॉडक्ट असूनही तो झिंक या मेन प्रॉडक्टपेक्षा जास्त फायदेशीर ठरू शकतो. अनिल अग्रवाल यांनी नेमका याच गोष्टीकडे लक्ष दिलं. त्यांनी झिंकच्या खाणीतून बाय प्रॉडक्ट म्हणून निघणाऱ्या चांदीला योग्य पद्धतीनं शुद्ध करून तिचा व्यापार करण्यास सुरुवात केली. हळूहळू हिंदुस्तान झिंक लिमिटेड ही कंपनी फक्त झिंक आणि लीड या धातूंपुरतीच मर्यादित न राहता चांदीचं उत्पादन घेणारी प्रमुख कंपनी बनली. आता अनिल अग्रवाल यांच्या कंपनीनं 20 वर्षात चांदीचं उत्पादन एवढं कसं वाढवलं ते सांगतो. मुळात हिंदुस्तान झिंक ही कंपनी राजस्थानमधल्या ज्या खाणींमधून चांदीचं उत्पादन घेते ती चांदी शुद्ध चांदीच्या धातूपासून तयार होत नाही. ती लीड किंवा झिंक या धातूंमध्ये मिसळलेली असते. हे धातू 1,000 मीटरपेक्षा जास्त खोल खाणींमधून काढले जातात. या धातूंमध्ये सरासरी चांदीचं प्रमाण प्रति टन 60 ग्रॅम ते 120 ग्रॅम एवढं असतं.
वरवर पाहायला गेलं तर हे प्रमाण कमी वाटतं, पण जर मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं तर यामुळं फायदा होऊ शकतो. ज्यावेळी हिंदुस्तान झिंक कंपनी सरकारच्या ताब्यात होती त्यावेळी या चांदीकडे फारसं लक्ष दिलं जायचं नाही. ती अनेकदा कचरा म्हणून वाया जायची. शिवाय हिंदुस्तान झिंककडे चांदी मुख्य धातूपासून वेगळी करण्यासाठी आधुनिक रिफायनरीज नव्हत्या. त्या काळात चांदीचा रिकव्हरी रेट 50%पेक्षाही कमी होता, म्हणजे जवळपास अर्धा धातू वाया गेलेला असायचा. अनिल अग्रवाल कंपनी ताब्यात घेतल्यानंतर यामध्ये बदल घडवून आणला. त्यांच्या कंपनीनं चांदीचं एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी पायरोमेटलर्जिकल स्मेल्टिंग ही पद्धत वापरण्यास सुरुवात केली. ही धातू वितळवण्याची पद्धत आहे ज्यामध्ये झिंकसारख्या धातूमधून चांदी वेगळी करण्यासाठी उष्णतेचा वापर केला जातो. यानंतर कंपनीने उरलेले धातू काढण्यासाठी हायड्रोमेटलर्जिकल लीचिंगचा वापर सुरू केला. शिवाय लीडमधून चांदी परत मिळवण्यासाठी इलेक्ट्रोलायटिकल रिफायनिंग आणि कार्डो फर्नेस या स्वीडिश टेक्नॉलॉजीचा वापर केला. यामुळे झालं काय तर खाणीमधून निघणाऱ्या चांदीचा रिकव्हरी रेट 99%पर्यंत पोहोचला. अनिल अग्रवाल यांच्या वेदांता ग्रुपने ज्यावेळी हिंदुस्तान झिंकचा ताबा घेतला होता त्यावेळी कंपनीचं चांदीचं वार्षिक उत्पादन 100 टनांपेक्षा कमी होतं. पण पुढच्या 10 वर्षात हिंदुस्तान झिंक ही भारतातली सर्वात मोठी आणि जगातली 5वी सर्वात मोठी चांदीचं उत्पादन करणारी कंपनी बनली. 2025 पर्यंत हिंदुस्तान झिंक दरवर्षी 800 टनांपेक्षा जास्त चांदीचं उत्पादन करायला लागली. हे भारताच्या एकूण चांदीच्या उत्पादनाच्या जवळपास 80% इतकं आहे. या 22 वर्षात हिंदुस्तान झिंकनं चांदीकडे सर्वाधिक लक्ष दिलं. कंपनीने आपल्या प्लांटमध्ये चांदीसाठी वेगवेगळे रिफायनरी युनिट्स बांधले, जे सरकारच्या ताब्यात असलेल्या हिंदुस्तान झिंककडे कधीच नव्हते. कंपनीनं रामपुरा अगुचा आणि सिंदेसर खुर्द यांसारख्या खाणींची खोली आणखी वाढवली. जेवढ्या खोल जमिनीतून धातू काढला जातो त्यात चांदीचं प्रमाण तेवढं जास्त असतं. अशा पद्धतीनं हिंदुस्तान झिंकनं आपल्या खाणींची कार्यक्षमता आणखी वाढवली. या स्ट्रॅटेजीचा फायदा कंपनीला हळूहळू व्हायला लागला. 2003 सालापर्यंत हिंदुस्तान झिंक दरवर्षी 100 टनांपेक्षा कमी चांदीचं उत्पादन करायची. त्यावेळी कंपनीच्या एकूण रेव्हेन्यूमध्ये चांदीचा वाटा 5%पेक्षाही कमी होता. पण 2010 सालापर्यंत हे उत्पादन 300 टनांपर्यंत वाढलं. सोबतच कंपनीच्या एकूण प्रॉफिटमध्ये चांदीचा वाटा 15%पर्यंत पोहोचला. यावर्षी तर कंपनीनं रेकॉर्ड ब्रेक चांदीचं उत्पादन केलं. सध्या हिंदुस्तान झिंक दरवर्षी 800 टनांपेक्षा अधिक चांदीचं उत्पादन घेते. कंपनीच्या एकूण प्रॉफिटमध्ये चांदीचा वाटा 40%पर्यंत पोहोचलाय. हे सगळं कंपनीच्या बदललेल्या बिझनेस स्ट्रॅटेजीमुळेच शक्य झालंय. सध्या जगभरात चांदीचा रेट ऑल टाइम हायवर गेलाय. आठवड्यापूर्वी चांदीचा रेट प्रति किलो 1,90,000चा टप्पा पार केला होता. सध्या भारतात 1 किलो चांदीचा रेट 1,06,000च्या आसपास आहे. येणाऱ्या काळात चांदीचा भाव 5 लाख रुपयांचा टप्पा पार करणार असा अंदाजही अनेकांनी वर्तवलाय. याचा सर्वाधिक फायदा हिंदुस्तान झिंकसारख्या कंपन्यांना होणार हे निश्चित आहे. हे सगळं अनिल अग्रवाल यांनी हिंदुस्तान झिंकचा ताबा घेतल्यानंतर बाय प्रॉडक्टवरही लक्ष देण्याच्या बिझनेस स्ट्रॅटेजीमुळेच शक्य झालंय. तुम्हाला हिंदुस्तान झिंकच्या या बिझनेस स्ट्रॅटेजीबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.